सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इथे दिवाबत्ती वगैरे सगळं घरातलं आवरलं आहे. त्यानंतर आहे ना स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते, म्हणून इथे बीट, गाजर आणि आवळ्याचा ज्यूस पित होती. ज्या सीझनमध्ये जी फळं येतात त्यांचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे आपण. त्यानंतर आहे ना आज उपमा करायचा ठरवला. ह्यांना तर खूप आवडतो असा उपमा. तर सगळ्या भाज्या ज्या आता अवेलेबल आहेत तेवढ्या सगळ्या घेतल्या. त्यानंतर सगळ्या म्हणजे गाजर, फरसबी आणि कॉर्न वगैरे होते. तर छान असा उपमा त्याचा तयार करून घेतला. रवा वगैरे आधी भाजून घेतलेला, मस्त गरम पाणी घातला. मस्त मऊसूद आणि एकदम टेस्टी बनतो. तुम्हीसुद्धा ताईंनो नक्की घरी बनवून बघा, खूप छान लागतो. मग सगळ्यात अगोदर स्वामींसाठी जातो प्रसाद. तर महाराजांना दिला. त्यानंतर ह्यांना अचानक फोन आला बाहेर जाण्याचा. तर म्हटलं तुम्ही आवरून घ्या, मी प्रेस करते. तर कधी अधूनमधून त्यांच्या शर्टला वगैरे इस्त्री करून देत असते. मग 1-2 शर्ट एक्स्ट्राच केले. त्यानंतर मग बाहेर गेलेलो दुपारी. त्यानंतर रात्रीचा व्हिडिओ केलेली. रात्री पालक आणि बटाट्याची भाजी बनवलेली, गरमागरम चपात्या होत्या. काही नाही, सिंपल अशी भाजीला फोडणी दिलेली, पण अगदी लसूण आणि जिऱ्यावरची जी फोडणी होती ना त्याने एकदम भारी लागते ही भाजी. ही सुद्धा आवर्जून करून बघा, सगळ्यांना आवडेल घरामध्ये तुमच्यासुद्धा. आणि छान चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मस्त अशी रात्रीचं जेवणसुद्धा केलं आणि दुपारचा भात होता तोच फोडणीला वगैरे घातलेला, तो पण सगळ्यांना आवडला. हा बघा असा. तर ही होती व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.